नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, काही वेळा आपणला वाडवडिलांची तर प्रॉपर्टी विक्री करायची असेल तर फार अडचणी निर्माण झालेल्या असतात. कारण ज्यावेळी तुमची सामुदायिक शेती असते किंवा सामायिक शेती असते, त्यावेळी आपण काय करतो, सदरची शेती आपणला काही कारणानिमित्त जर विक्री करावयाची असेल तर काही अडचणी निर्माण होतात. त्यासाठी मग पेपर पब्लिकेशन करावं लागत असतं. त्याचबरोबर तुम्ही सहहिस्सेदार जर असाल तर सहहिस्सेदाराची परवानगी घ्यावी लागत असते आणि सदरची परवानगी घेत असताना काही सहहिस्सेदार परवानगी देत नाहीत आणि अडीअडचण निर्माण करून सदरची क्षेत्र तुम्हाला विक्री करू देत नाहीत. अशावेळी फार अडचणी येत असतात. काही प्रॉपर्ट्या ज्या असतात ते मित्रांनो, एक म्हणजे तुमची स्वकमाईची एक प्रॉपर्टी असते आणि दुसरी प्रॉपर्टी असते ती वाडवडिलांची प्रॉपर्टी चालत आलेली असते. सदर प्रॉपर्टीची जर विक्री करायची झाली तर कोणत्या पद्धतीनं विक्री केली पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत. मित्रांनो, फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर्टी ही दोन प्रकारची असते. एक वाडवडिलांची प्रॉपर्टी असते आणि एक दुसरी स्वकमाईतील प्रॉपर्टी असते. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहणार आहोत ती वाडवडिलांची तर एखादी प्रॉपर्टी तुमच्या जर हिश्श्यास वाटून जर आलेली असेल तर ती प्रॉपर्टी कोणत्या पद्धतीनं विक्री करावी हाचा व्हिडिओचा विषय आहे. मित्रांनो, ज्यावेळी एखादी प्रॉपर्टी वाडवडिलांची म्हणजे जी पंजोबापासून आजोबाकडे आलेली असते, आजोबाकडून वडिलाकडनं आलेले असते, वडिलाकडून तुमच्याकडे आलेले असते आणि काय होतंय, वडिलांना जर 3 मुलं असतील ए, बी, सी, तर वडिलांनी जर प्रॉपर्टी 3 मुलांमध्ये वाटप करून दिलेले असेल, एला समजा 6 एकर प्रॉपर्टी असेल, एला 2 एकर दिलेले असेल, बीला 2 एकर दिलेले असेल, सीला 2 एकर दिलेले असेल आणि समजा ए काही कारणास्तव मग मुलींचे लग्न असतील, मुलांचं शिक्षण असेल किंवा घर बांधले असेल किंवा अन्य दवाखान्याचा खर्च झाला असेल, अशावेळी जर एनं प्रॉपर्टी विक्री करण्यासाठी जर काढलेली असेल, जी प्रॉपर्टी त्याच्या वडिलांनी त्यांना वाटून दिलेली आहे ती प्रॉपर्टी विक्री करण्यासाठी जर काढलेली असेल तर ह्यामध्ये सरासरी आपण मित्रांनो बघतो की बी आणि सी हे आडवे पडत असतात की सदरची प्रॉपर्टी विक्री करायची नाही आणि सदरची प्रॉपर्टी विक्री करायची असेल तर आमच्या संमत्या ह्या घेतल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं आपण समाजामध्ये अनेक उदाहरणं पाहत आहोत. तर मित्रांनो, अशा काही सुप्रीम कोर्टानं आणि उच्च न्यायालयानं काही सायटेशन ही दिलेले आहेत की त्या सायटेशनमध्ये जे ॲन्संट रिअल प्रॉपर्टी असेल किंवा वाडवडिलांची जी किंवा वडिलोपार्जित जी प्रॉपर्टी आहे त्याची विक्री कोणत्या पद्धतीनं करता येईल किंवा स्वकमाईतील प्रॉपर्टीची विक्री कोणत्या पद्धतीनं करता येईल. आता मित्रांनो, दुसरा मुद्दा आपण फार महत्त्वाचा तो घेऊया की जी स्वकमाईची प्रॉपर्टी जी आहे ती तुम्ही तुमच्या भावाची संमती न घेता जर तुम्ही स्वतः कमवलेली असेल स्वतःच्या कमाईतून, तर ती सदरची प्रॉपर्टी विक्री करत असताना तुम्हाला कोणाचीही परमिशन किंवा संमती घ्यायची कायद्यानं काहीही गरज नाही. तुम्ही स्वतः कमाई केलेली प्रॉपर्टी ही स्वकमाईची प्रॉपर्टी असते आणि सदरची प्रॉपर्टी तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे सदर प्रॉपर्टीचा उपभोग घेऊ शकता आणि सदरची प्रॉपर्टी तुम्ही कोणालाही विकू शकता. परंतु आता मुद्दा येतो की जर वाडवडिलांची किंवा वडिलोपार्जित जर प्रॉपर्टी जर तुम्हाला वाटून आलेली असेल आणि सदरची प्रॉपर्टी विक्री करायची असेल तर तुम्हाला बी आणि सी, तुम्ही जर ए असाल तर बी आणि सी या दोघांची संमती घेतल्याशिवाय सदरची प्रॉपर्टी विक्री करता येत नाही असं कायद्याच्या तरतुदीमध्ये आहे किंवा त्यांची संमती असावी किंवा प्रायोरिटीनं प्रिएम्पशनचा राईट असा सांगतो की सदरची प्रॉपर्टी खरेदी घेण्याचा हक्क आणि अधिकार हा प्रायोरिटीनं हा बी आणि सीला जात असतो. त्यांनी जर नाही म्हटली तर सदरची प्रॉपर्टी तुम्ही थर्ड पार्टीला विक्री करू शकत असता. परंतु मित्रांनो, फार महत्त्वाचा मुद्दा आता उच्च न्यायालयानं असं एक सायटेशन दिलेलं आहे. 2025चं सायटेशन आहे मित्रांनो. सदर सायटेशन जे आहे ते मित्रांनो
जर तुमची स्वकमाईतील प्रॉपर्टी असेल, आता स्वकमाईतली प्रॉपर्टी म्हणजे आधी सायटेशन तुम्हाला सांगतो. सायटेशन आहे ते अंगदी चंद्रना विरुद्ध शंकर, हे सायटेशन 2025चं जस्टच आता गेल्या वर्षी सायटेशन हे बाहेर पडलेलं आहे. या सायटेशनमध्ये असं सांगण्यात आलं आहे, आधी तुम्हाला घटना पूर्ण या सायटेशन सांगतो. ज्यावेळी मुलं 3 असतात आणि वडिलोपराजित प्रॉपर्टी 6 एकर वडिलोपराजित प्रॉपर्टी असते, सदरची प्रॉपर्टी ही वडिलांनी, सदरची प्रॉपर्टी ही वडिलोपराजित असते, त्यांच्या आजोबाकडे ही वडिलांच्याकडे आलेली असते. आणि वडिलांनी काय केलं आहे, 3 मुलांना A, B, C सदरची प्रॉपर्टी उदाहरणादाखल मी देतोय. 6 एकर प्रॉपर्टी आहे, सदरची प्रॉपर्टी वडिलांनी वडिलोपराजित प्रॉपर्टीचं वाटप केलेलं आहे, रीतसर नोंदणीकृत वाटप केलेलं आहे. एला 2 एकर दिलेला आहे, बीला 2 एकर दिलेला आहे आणि सीला 2 एकर दिलेला आहे. म्हणजे सदर प्रॉपर्टीचं वाटप हे पूर्णपणे रजिस्टर दस्तानं केलेलं आहे. त्यामुळं एला 2 एकर आल्या, बीला 2 एकर गेल्या, सीला 2 एकर गेल्या. त्यामध्ये भावाभावामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण झालेला आहे. आता महत्त्वाचा मुद्दा इथं मित्रांनो येतोय, ज्यावेळी वडिलोपराजित प्रॉपर्टी ज्यावेळी वडिलांच्याकडं आली, म्हणजे पंजोबाकडं वडिलाकडं ज्यावेळी प्रॉपर्टी आली, त्यावेळी वडिलांनी काय केलं बघा, ही प्रॉपर्टी मुलांच्यामध्ये रजिस्टर दस्तानं भावाभावांच्यामध्ये वाटप करून दिले आहे. त्यावेळी जी प्रॉपर्टी वडिलोपराजित होती त्या प्रॉपर्टीचं स्वरूप बदललं. काय झालं? स्वरूप बदललं. स्वरूप असं बदललं की जी वडिलोपराजित प्रॉपर्टी होती ती वडिलांनी वाटप करून दिल्यामुळं त्या मुलांना जी ए आणि बी आणि सीला जी मिळाली ती स्वकष्टाची प्रॉपर्टी झाली. म्हणजे वाटप ज्यावेळी करून दिलं त्यावेळी सदर प्रॉपर्टीचं स्वरूप बदललं असं उच्च न्यायालयानं सांगितलं की सदरची प्रॉपर्टी ही वडिलार्जित, वाडवडिलार्जित किंवा वडिलोपराजित जरी असेल तर ज्यावेळी वडिलांनी वाटणीपत्र करून दिलं त्यावेळी त्या प्रॉपर्टीचं स्वरूप बदललं आणि ती प्रॉपर्टी स्वअर्जित म्हणजेच स्वमिळकतीची झाली. त्यामुळं अने जी प्रॉपर्टी मिळवली आहे ती स्वतःची झाली. बी आणि सी अशी तिघांना जी प्रॉपर्टी 2-2 एकर मिळाली ती त्यांच्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे त्या प्रॉपर्टीचा ते उपभोग घेऊ शकतात आणि दुसऱ्याला विक्री करू शकतात. ह्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की ज्यावेळी अला गरज असेल त्यावेळी ती प्रॉपर्टी तो विक्री करू शकतो आणि सदरची प्रॉपर्टी विक्री करत असताना बी आणि सीची कोणत्याही प्रकारे संमती घेण्याची गरज नाही असं ह्या सायटेशनमध्ये उच्च न्यायालयाच्या मध्ये सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, फार महत्त्वाची गोष्ट आहे, जी प्रॉपर्टी वाडवडिलांची होती त्याचं स्वरूप वडिलांच्याकडे आल्याला बदललं. कारण स्वरूप बदलण्याचं कारण म्हणजे वडिलांनी तिघांच्यामध्ये वाटप रजिस्टर करून दिलं आहे. त्यावेळी त्या प्रॉपर्टीचं स्वरूप बदललं. जी वाडवडिलांची प्रॉपर्टी म्हणाली ती स्वअर्जित म्हणजे स्वकष्टाची प्रॉपर्टी ही A-B-Cची झाली. त्यामुळं तुम्हाला जर तुमच्या वडिलांची प्रॉपर्टी जर विक्री करायची असेल किंवा वाडवडिलांची प्रॉपर्टी जर विक्री करायची असेल तर तुमच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते तुमच्याकडे ती प्रॉपर्टी स्वरूप बदलून आली पाहिजे. म्हणजेच ह्यामध्ये वाटप झालेली प्रॉपर्टी होती त्यामुळे बी आणि सीची इथे संमती घेण्याची कोणत्याही प्रकारे गरज नाही असं ह्या सायटेशनमध्ये मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं सदरचं सायटेशन फार महत्त्वाचं आहे. समजा वाडवडिलांची प्रॉपर्टी विक्री करत असताना काही अडचणी निर्माण होतात. ह्यामध्ये जसं उदाहरण दिलं A-B-Cचं तसं एने विक्री काढली की बी आडवा पडत असतो किंवा सी आडवा पडत असतो आणि सदरची प्रॉपर्टी विक्री करू देत नाही आणि कमी किमतीने मागत असतात. तर त्यासाठी हे फार महत्त्वाचं सायटेशन आहे मित्रांनो. त्यामुळं सदरची प्रॉपर्टी वाडवडिलांची असेल आणि जर वाटप झाले असेल तर विक्री करण्यास परमिशन मिळत असते. धन्यवाद.